5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. हे हवं ते हवंचा हव्यास माणसाला राक्षस बनवतो. दया माया माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडवतो. सदा विषयो चिंतता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. म्हणजे रामदास स्वामींना असं सांगायचंय ना की लहान बाळाचं मन स्वच्छ असतं, पण जसं जसं ते मोठं होतं ते विवेक बुद्धीचा वापर करणं थांबवतं. अगं लहान बाळाला ना काही कळतच नसतं, त्यामुळे त्याच्याकडे विवेक बुद्धी असते आणि मोठेपणी ती नाहीशी होते असं नाही म्हणता येणार. असं म्हणता येईल की लहानपणी मन निरागस असतं, निर्मळ असतं आणि मोठे जसे जसे व्हायला लागतो आपण तसे तसे हे हवं, त्याचा लोभ, त्याचा मोह अशा गोष्टी मनात निर्माण होतात. त्यामुळे मन खराब होतं आणि प्रयत्नांनी मेहनतीने चांगली बुद्धी वापरून एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा पटकन हवं याच्यासाठी माणूस वाईट मार्गाला जाण्याचा संभव असतो. जसं की एखादा चोर, तो जन्मतःच चोर असतो का? अय्या नाही. शेवटच्या ओळीत उगम हा शब्द आलेला आहे बरोबर. जसं की नदी उगमापाशी स्वच्छ आणि निर्मळ असते, पण ती व्हायला लागते शहरातून, गावातून, खेड्यातून, दगडातून, धोंड्यातून. माणसं त्याच्यामध्ये आंघोळ करतात, गुरं धुतात, कपडे धुतात, कारखान्यांचं प्रदूषणयुक्त पाणी त्याच्यात सोडलं जातं आणि मग ती अशुद्ध होते. आमच्या पुस्तकात सुद्धा असंच लिहिलंय. हा, मग तसंच माणसाचं होतं असं रामदास स्वामी लिहितात. पण माणसाकडे ती गोष्ट असते जी नदीकडे नसते, बुद्धी. पण त्या बुद्धीचा योग्य प्रकाराने जर वापर केला तर ती विवेक बुद्धी झाली. म्हणजे बघा, परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, त्यामुळे वर्षभर नियमितपणे अभ्यास केला पाहिजे, ही विवेक बुद्धी झाली. कॉपी करूया आणि कॉपी करताना आपण पकडले गेलो नाही पाहिजे, ह्याच्यासाठी काय काय करूया बरं, ह्याच्यासाठी बुद्धीच वापरायला लागते, पण ती विवेक बुद्धी नाही. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. सतत विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. आजूबाजूला सगळी मंडळी कितीही विचित्रासारखं वागत असली तरी, म्हणजे तो बर्गर रोजच आणतो शाळेमध्ये, मला नाही देत तो शाळेमध्ये बर्गर, असा हट्ट जेव्हा मुलं करतात तेव्हा ती विवेक बुद्धी वापरत नाही. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे पॉकेट आहे म्हणून मलाही हवं होतं ते. मग मी समजवलं, म्हटलं की आहेत ना तुझ्याकडे खूप खेळणी. मग मलाही ते पटलं आणि मी तो हट्ट करणं सोडून दिलं. लहान मुलांकडेच विवेक बुद्धी नसते असं काही नाही. वयस्कर माणसांकडे सुद्धा नसते. जाहिराती बघतात आणि हे हवं ते हवंचा तेही हट्ट धरतात. लहान मुलांना निदान ते लहान आहेत म्हणून आई वडील समजावू तरी शकतात, पण या वयस्कर माणसांना समजवणं म्हणजे महाकठीण कर्म असतं. आणि गरज आणि चैन याच्यातला फरक ज्यांना कळतो त्यांची विवेक बुद्धी शाबूत असते आणि ती सगळ्या वयात सगळ्यांची सतत असली पाहिजे असं रामदास स्वामी म्हणतात. एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटचा मृत्यू होतो आणि तो पेशंट ह्या जातीचा आणि तो डॉक्टर त्या जातीचा म्हणून त्यांनी नीट उपचार केले नाही असं म्हणणारी नेते मंडळी असतात. मग ते हॉस्पिटलची नासधूस करतात, जाळपोळ करतात. याच्यामुळे न्याय मिळणार आहे का अधिक नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पेशंटवरती त्याचा परिणाम होणार आहे याचा विचारच ते करत नाहीत. याला विवेक बुद्धी म्हणत नाहीत. मुळात ही विवेक बुद्धी नाहीशी कशी होते? सदा विषयो चिंतता जीव झाला. विषय म्हणजे काय? शाळेत असतात ना विषय, इतिहास, भूगोल. हो, पण शाळेतल्या विषयांचं सतत चिंतन मनन करून आपलं नुकसान होतं असं नाही सांगायचं रामदास स्वामींना. विषय म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्याचं ज्ञान आपल्याला आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांमुळे होतं. तुला माहितीच, डोळ्यांमुळे दिसतं, कानांमुळे ऐकू येतं, नाकामुळे छान वास आहे का घाण वास आहे याचं ज्ञान होतं, जिभेमुळे चव कळते, छान छान पदार्थ आपल्याला आवडीने खाता येतात आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्श कळतो. म्हणजे काय, या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला ज्ञान होतं सगळ्या गोष्टींचं, हो ना. पण या ज्ञानेंद्रियांचा अति उपयोग केला किंवा दुरुपयोग केला तर आपलं नुकसान होतं. डॉक्टर्स पेशंटना तब्येतीची काळजी घ्यायला सांगतात की नाही, पण माझ्या माहितीत असे एक डॉक्टर आहेत की ज्यांनी पेशंटला तपासण्याच्या नादामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे इतकं दुर्लक्ष केलं की गुंतागुंत खूप मोठी झाली आणि त्यांची दृष्टी गेली. कोणत्याही गोष्टीचा, म्हणजे वाईटच नाही तर चांगल्या गोष्टींचा एक अतिरेक झाला तर तो कसा वाईट असतो हे कळलं तुला? विभा बरोबरच माझेही डोळे उघडले बरं का, कारण मीही डेंटिस्ट आहे आणि क्लिनिकचा फ्लो चालू राहावा म्हणून वीकेंडला सुद्धा मी काम करते. अहम भाव अज्ञान जन्मासी आला. एकदा एका मूर्तिकाराला त्याच्या मृत्यूचा दिवस कळला होता आणि तो टाळण्यासाठी त्यानं एक युक्ती केली. त्याने
आपल्यासारख्या दिसणाऱ्या 9 मूर्त्या तयार केल्या आणि त्या सगळ्यांच्या मध्ये जाऊन तो स्वतःही उभा राहिला. यमदूत जेव्हा त्या मूर्तिकाराचे प्राण न्यायला आले तेव्हा मात्र त्यांना प्रश्नच पडला, कोणाला घेऊन जायचं आहे. नारद मुनींनी एक युक्ती केली. ते फक्त एवढंच म्हणाले, एक गोष्ट, हा मूर्तिकार चुकला, त्या मूर्तिकाराचा अहंकार दुखावला गेला, मी चुकूच शकत नाही असं तावातावानी म्हणत तो मूर्तीच्या बाहेर आला आणि यमदूतांनी त्याचे प्राण नेले. हा, आता ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे यमदूत असतात का, ते प्राण घ्यायला खरंच येतात का, अशा खोलात आपण नको शिरूया. आपण त्यातनं काय शिकलो ते बघूया. हेच ना की मीपणा म्हणजेच अहंकार आपला घात करतो. खरंच खूप विचार करायला लावणारं बोलणं झालं आज. आणि म्हणूनच सगळ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या ह्या उपक्रमाला अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न सगळ्यांनी मिळूनच केला पाहिजे, नाही का? आता हे जेव्हा व्हिडिओज तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवाल तेव्हा त्यांना तुम्हाला माहिती असलेली आणखीन एक गोष्ट सांगा की चॅनल सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ सहजतेने विनामूल्य आणि कितीही वेळा बघता येतात. सगळ्यांच्या भल्यासाठी. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.